आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून 3,000 रुपये आणि वेट लीजवरील कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक हंगामी वाढ करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटीची रक्कम याच आर्थिक वर्षामध्ये अदा करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। बेस्टच्या 2 दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री, अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली। बेस्टची तूट लक्षात घेता बेस्टला सक्षम करणं गरजेचं आहे अशी बैठकीतून माहिती करण्यात आली। उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवलं म्हणून त्यांचे सचिन अहिरांनी आभार मानले। मुंबईकरांचे हाल होऊ नयेत याची आमची भूमिका असल्याचंही अहिर म्हणाले। मुंबई ठाण्यामध्ये पहाटेपासूनच पावसाच्या सरी बरसतात। उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला। मुंबई ठाणे रायगड जिल्ह्याला आजपासून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मान्सूनपूर्व पावसाऐवजी नागपूरसह विदर्भामध्ये प्रखर उन्हाचा तडाखा बसतोय। रविवारी नागपूरचं कमाल तापमान हे 40.6 अंश सेल्सिअसवरती नोंदवण्यात आले। 19,000 अर्जदारांचे सिडकोच्या घरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, कारण रखडलेली संगणकीय सोडत येत्या 15 दिवसांमध्ये काढण्यासाठी प्रशासनानं हालचालींना आता वेग आणला आहे। प्रसाद वेदपाठकवरती घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे। पांढऱ्या पट्टीचा मुद्दा वेदपाठकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून उचलून धरला होता। याच मुद्द्यावरून शिवीगाळ आणि दमदाटीचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदार मुलीनं केलेला आहे। जांभळं जास्त लागली की दुष्काळ पडतो ही जुनी समज पुन्हा एकदा चर्चेत आली। मात्र पर्यावरण अभ्यासक आणि कृषी तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला। जांभळाच्या अधिकाधिक उत्पादनामागे अनुकूल हवामान कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। पनवेल आणि नेरूळमध्ये पावसासाठी विशेष नमाज इस्तिस्तिकाचं आयोजन करण्यात आलं आहे। या सामूहिक प्रार्थनेमध्ये पनवेल आणि नवी मुंबईतील अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला होता। पिंपरी चिंचवडमध्ये रिमझिम पाऊस बरसलाय। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। नागरिक आतुरतेनं पावसाची वाट बघत होते। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे।